नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक दल, भारतीय तटरक्षक दलाकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. या विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. भरतीची जाहिरात आहे ती कशाबद्दल आहे, ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात. इथे पाहू शकता, जॉईन इंडियन कोस्ट गार्ड, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्याकडूनची ॲज नाविक जनरल ड्युटी थ्रू द कोस्ट गार्ड, म्हणजे नाविक जनरल ड्युटी कोस्ट गार्डसाठीची भरती आहे. CGEPT 2024चे बॅच आहे. इथे पाहू शकता, इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठीचं CGEPT 2023साठीचं आहे, 2024साठीचं आहे. त्याचबरोबर इथे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रोसेस जी आहे ती सुरू होणार आहे 13 फेब्रुवारी 2024पासून ते 27 फेब्रुवारी 2024पर्यंत ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. तटरक्षक दलाच्या या भरतीसाठी एलिजिबिलिटी पाहूयात. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर मेल इंडियन सिटीजन्ससाठीचे आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड एज प्रिसिफाईड बिलो फॉर रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ नाविक जनरल ड्युटी. नाविक जनरल ड्युटी, इंडियन कोस्ट गार्ड, आर्म्ड फोर्सेस ऑफ द नेशन युनियन. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे नाविक जनरल ड्युटी या पदासाठीचं 10+2 म्हणजे 10वी+2 म्हणजे 12वी पास असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मॅथ्स अँड फिजिक्स हे विषय आवश्यक आहेत एज्युकेशन बोर्डसाठीचा. याच्यामध्ये कॅन्डिडेट्स आर टू फिल मार्क्स अँड ऑल सब्जेक्ट ॲज मेन्शन इन देअर मार्कशीट, म्हणजे मार्कशीटमध्ये असलेले मार्क्स सबमिट करणं आवश्यक आहे. वयाची पात्रता पाहू शकता, कमीत कमी वय जे आहे 18 वर्ष, ते जास्तीत जास्त वय असू शकतं 22 वर्ष. कॅन्डिडेट्स शुड बी बॉर्न बिटवीन 1 सप्टेंबर 2002 ते 31 ऑगस्ट 2006, म्हणजे 1 सप्टेंबर 2002 ते 31 ऑगस्ट 2006 दरम्यानचा जन्म असणं आवश्यक आहे नाविक जनरल ड्युटी या पदासाठी. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन जे आहे, वयाचं सूट जी आहे 5 वर्षाची आहे SCसाठी, तर 3 वर्षाची OBCसाठी आहे. वॅकेन्सी पाहू शकता, नॉर्थसाठी आहे. एकूण 260 जागा आहेत. महत्त्वाचं आहे 260 जागा आहेत. त्याच्यानंतर इथं जे झोन आहेत रिजन झोननुसार नॉर्थ आहे, वेस्ट आहे, नॉर्थ ईस्ट आहे, ईस्ट, नॉर्थ वेस्ट, अंदमान निकोबार. याच्यासाठी पाहू शकता, नॉर्थसाठी 31 जागा जनरलसाठी आहेत, EWSसाठी 8 आहेत, OBCसाठी 17, STसाठी 8 आहेत, SCसाठी 14, एकूण 79 जागा आहेत. त्याच्यानंतर वेस्ट यासाठी 26 आहेत जनरलसाठी, EWSसाठी 7, त्याच्यानंतर OBCसाठी 14, STसाठी 7, SCसाठी 12, असे एकूण 66. नॉर्थ ईस्टसाठी पाहूयात, 27 आहेत जनरलसाठी, EWSसाठी 7 आहेत, OBCसाठी 15, STसाठी 7, SCसाठी 12 आणि एकूण जागा आहेत 68. त्याच्यानंतर पाहू शकता, नॉर्थ वेस्टसाठी एकूण 5 जागा आहेत, EWSसाठी 1 आहे, OBCसाठी 3 आहेत, STसाठी 1, SCसाठी 2 आणि एकूण 12 जागा आहेत. अंदमान निकोबारसाठी पाहू शकता, OBCसाठी 1 आहे आणि STसाठी 1 आहे. अशा पद्धतीने या जागा आहेत. त्याबरोबर SCसाठी 1 आहे. अशा एकूण 260 जागा आहेत. याच्यामध्ये जनरलसाठी ज्या जागा आहेत 102 जागा आहेत. डिटेल्स ऑफ द याच्यामध्ये पाहू शकता, नॉर्थ हे झोननुसार देण्यात आलेले आहे. कोणता झोन कोणत्या याच्यामध्ये, नॉर्थमध्ये कोणते झोन आहेत, जम्मू अँड काश्मीर आहे, दिल्ली आहे, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आणि चंदीगड आहे. वेस्टमध्ये छत्तीसगड आहे, महाराष्ट्र आहे, केरला, मध्य प्रदेश, कर्नाटका, गोवा, दादरा नगर हवेली, दमण अँड दीव आणि लक्षद्वीप आहे. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टमध्ये पाहू शकता, बिहार आहे, वेस्ट बेंगॉल, झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, सिक्कीम, ओरिसा. ईस्टमध्ये आहे आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, पांडिचेरी आहे. नॉर्थ वेस्टमध्ये गुजरात आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये अंदमान निकोबार आयलँड आहे. सिलेक्शन प्रोसेस आहे. याच्यामध्ये रजिस्ट्रेशन जे आहे ते करायचं आहे कॅन्डिडेट बेस्ड ऑन द इंडिया ऑर्डर मेरिट लिस्ट, म्हणजे मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल स्टेज 1, 2, 3, 4मध्ये. याच्यामध्ये जी मेरिट लिस्ट आहे ती जाहीर केली जाईल. सिलेक्शन प्रोसेससाठी 10+2च्या आधारावर, म्हणजे 10वी आणि 12वीच्या मार्क्सच्या आधारावर, 12वीच्या मार्कशीटच्या आधारावर लाईव्ह इमेज कॅप्चर ड्युरिंग रजिस्ट्रेशन, म्हणजे रजिस्ट्रेशन करताना लाईव्ह इमेज कॅप्चर करणेसुद्धा आवश्यक आहे. बायोमेट्रिकसुद्धा आवश्यक आहे. ओनली थंब ऑफ इलेक्ट्रिक विल बी कॅप्चर्ड स्टेज 1 रिक्रुटमेंटसाठी. त्याच्यानंतर बायोमेट्रिक थंब इम्प्रेशन कॅन्डिडेट ॲट स्टेज 2 डज नॉट मॅच विथ द बायोमेट्रिक कॅप्चर,
हे महत्त्वाचं आहे बायोमॅट्रिक्सचं कॅप्चरेशन. स्टेज 1मध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे CBT. याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, प्रोव्हिजनली पास और फेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणं आवश्यक आहे. बायोमॅट्रिक रेकॉर्डिंग आहे. इथे पाहू शकता नाविक GDA पद आहे. रिटर्न टेस्टचे आहे सेक्शन 1 आणि 2मध्ये आहे. पासिंग मार्क्स आहेत 30+20 म्हणजे 50. हे जनरल AWS आणि OBCसाठी आहेत. 27+17 म्हणजे 44 SC STसाठी आहेत. त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ व्हेरियस सेक्शन रिटर्न एक्झामिनेशनमध्ये काय काय पाहूयात. याच्यामध्ये मॅक्सिमम मार्क्स 60 आहेत. टाईम आहे 45 मिनिटाचा. एकूण क्वेश्चन्स आहेत 60. याच्यामध्ये मॅथ्ससाठी 20 क्वेश्चन, सायन्ससाठी 10, इंग्लिशसाठी 15, रिझनिंगसाठी 10 आणि GKसाठी 5 आहेत. पासिंग मार्क्स आहेत 30. OBC जनरल आणि EWSसाठी 27, SC STसाठी आणि क्लास 10च्या सिलेबसवर 10वीच्या सिलेबसवर हे प्रश्न असणार आहेत. सेक्शन दुसरं पाहूयात. मॅक्सिमम मार्क्स आहेत 50, टाईम आहे 30 मिनिटाचा, एकूण क्वेश्चन्स आहेत 50. मॅथ्ससाठी 25 आहेत, फिजिक्ससाठी 25 आहेत. याच्यामध्ये पासिंग मार्क्स आहेत 20 आहेत OBC जनरल आणि EWSसाठी, 17 आहेत SC ST कॅटेगरीसाठी. आणि हा जो सिलेबस आहे 12वीच्या मॅथ्स फिजिक्सच्या आधारावर असणार आहे. त्याचबरोबर इथं वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जी एक्झाम होणार असल्यामुळे याच्यामध्ये नॉर्मलायझेशन जे आहे तलाठीमध्ये वापरण्यात येणारं जे नॉर्मलायझेशन आहे त्या पद्धतीचंच नॉर्मलायझेशन इथे असणार आहे. स्टेज 2मध्ये असेसमेंट अँड ॲडेबिलिटी टेस्ट आहे. त्याच्यामध्ये परत फिजिकल टेस्ट आहे. इथे पाहू शकता 1.6 किलोमीटर रनिंग आहे 7 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर 20 स्क्वॉट अप्स उठा बैठक आहेत. त्याच्यानंतर पुशअप्स आहेत. त्याच्यानंतर पुढची प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. त्याच्यानंतर जी मेडिकल एक्झामिनेशन आहे रिक्रुटमेंटसाठीची जी फिटनेस टेस्ट आणि फिजिकल टेस्टनंतर मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाईल, तीसुद्धा पासिंग असणे आवश्यक आहे. स्टेज 3मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुन्हा आहे. त्याच्यानंतर अनरोलमेंट ऑफ द INS चिल्का मेडिकल्स आहेत. याचबरोबर अर्ज कसा करायचा पाहू शकता. अर्ज जे आहेत 13 फेब्रुवारी 2024 सुरू होणार आहेत आणि अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे 27 फेब्रुवारी. तर अधिकृत जी वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटवर ऑफिशियल जे आहे लिंक ओपन होईल 13 फेब्रुवारी 2024 त्यावर ऑनलाईन अर्जासाठीचे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. लिंक जी आहे जाहिरातीची डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने जी कॅटेगरी आहे त्यानुसार जी महत्त्वाची माहिती आहे देण्यात आलेली आहे. एक्झामिनेशन फीज पाहू शकता, ते 300 रुपये एक्झामिनेशन फी आहे. तर अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची महत्त्वाची माहिती आहे टेंटेटिव्ह देण्यात आलेली आहे. स्टेज 1 कधी होणार आहे मिड एंड एप्रिल 2024मध्ये. त्याच्यानंतर एंडमध्ये 2024च्या स्टेज 2 आणि स्टेज 3 ऑक्टोबरमध्ये 2024मध्ये. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी प्रोसेस आहे इथे पाहू शकता. याची अधिकृत वेबसाईट आहे. इथे या पद्धतीने जी लिंक आहे ऑनलाईन अर्जासाठीची ती ओपन होईल. त्यासाठीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे भारतीय तटरक्षक दलासाठीची त्या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे विविध नवीन भरतीसाठीची माहिती अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.